क्रमांक 1 पर आई हुई दोपहर 5:08 की खोपोली जाने वाली सीधी लोकल है। नमस्कार मित्रांनो, आपण आज दीपक सोबत आणि सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही परत एकदा नवीन किल्ल्यावर जात आहोत। आता बघूया आणि भटकीभूत पुढे खोपोली स्टेशनला थांबलेले आहेत आणि मी आणि जयेश आता भांडूप स्टेशनवरून खोपोलीला जातोय। तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय तो समोर दिसतोय तो मृगगड। आपण आज दीपक सोबत आणि आज आपण आलेलो आहे मृगगडावर आणि तो जो तुम्ही बघताय पाठीमागे तो मृगगड आहे आणि माझ्यासोबत भटकीभूतात आहेत आणि ती पुढे जाते। आत्ताच आम्ही जस्ट ट्रेकला स्टार्ट केलेली आहे। आम्ही खोपोलीवरून प्रायव्हेट गाडी करून डायरेक्ट इथे आलेलो आहोत आणि आता बघूया किती टाईम लागते वरती किल्ल्यावर जायला। मित्रांनो, आता आपण आलेलो आहे एका घरीपाशी आणि आता माझ्यासोबत आहे किशोर, राकेश, संकेत, दीपेश, तर आता मी या घरीतून वरती जाणार आहोत आणि आता हे भटकीभूत बघा आता कशी पटापट जाते। आपण अरुंद अशा घरीतून आता पायऱ्यांमार्गे वरती आलेलो आहेत आणि समोर दिसतोय तो हा किल्ले मृगगडचा पोस्टर इकडे लावलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्या साईडनी रस्ता आहे तो पादुका आहे इकडे, तिथे आपण जाऊ शकतो। आणि समोर जे दिसतंय त्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत, तिथे आता आपण जातोय, तर तिकडे जाऊया आपण। तर मित्रांनो, ह्या आता कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत, आपण बघताय। अजूनही कातळातल्या पायऱ्या काही संपलेल्या नाही आहेत। जेके भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जेके भाई आगे बढ़ो। डोंगर 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 नहीं नहीं नहीं।
तर मित्रांनो आता आपण पायऱ्या ज्या कातळात कोरलेल्या आहेत त्या चढून कातळाच्या बाजूने आलेलो आहोत आणि आता आपण परत त्याच दिशेने जात आहोत. थोड्या रिस्की पायऱ्या आहेत म्हणून पाय टाकताना जरा सांभाळून, कारण की एका साईडला पूर्ण दरी आहे आणि एका साईडला कातळ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पूर्ण एका साईडला कातळ आहे आणि एका साईडला पूर्ण दरी. आणि पावलं तुम्ही बरोबर टाका. आणि तुम्ही बघताय हाच तो कातळकडा आहे जो आता मी पार करून आलेलो आहे. रिस्की आहे थोडा, पण जर तुम्ही पावसाळ्यातून येत असाल तर हा थोडा जपून करावा, नाहीतर उन्हाळ्यातून पूर्ण सुका आहे तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो आता आम्ही पुन्हा किल्ला उतरायला चालू केलेला आहे आणि पुन्हा त्याच वाटेतून आम्ही जात आहोत, पुन्हा त्याच गळीतून. बघूया आता. नमस्कार मंडळी, नक्की सांगा मृगगड किल्ल्याचा हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.